आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। बीड लोकसभा 39 सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने केज शहरात मतदान जनजागृतीची रॅली संपन्न झाली। या रॅलीचे आयोजन तहसील कार्यालय केज व गटशिक्षण अधिकारी कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। या रॅलीमध्ये शहरातील शाळा महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता। याबाबतची सविस्तर माहिती अशी की बीड लोकसभा 39 सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 एप्रिल 2024 रोजी 8:30 वाजण्याच्या दरम्यान तहसील कार्यालय केज व गटशिक्षण अधिकारी कार्यालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने केज शहरात मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। केज शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी 8:15 वाजता पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात एकत्र येऊन थांबले। त्यानंतर केज तहसीलचे तहसीलदार अभिजित जगताप, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी मतदान जनजागृती अभियान रॅलीस हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणातून सुरुवात करण्यात आली असून सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जय भवानी चौक, धारूर रोड मार्गे मंगळवार पेठ कॉर्नर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालय केज असा रॅलीचा मार्ग होता। DRL मध्ये महत्त्वाचे आकर्षण मध्ये विद्यार्थ्यांच्या हातात मतदान जागृतीचे फलक व बोर्ड आणि पथकाचे वादन याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते। त्यामुळे या रॅलीचे आकर्षण दिसून आले। तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये रॅली आल्यानंतर उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार अभिजित जगताप, पोलीस निरीक्षक महाजन, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी उपस्थित विद्यार्थी मान्यवरांना मतदानाविषयी माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी वरील अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील व शेजारील नागरिकांना मतदानाच्या दिवशी बाहेरगावी जाऊ देऊ नये व मोठ्या संख्येने सर्वांना मतदान करण्यासंबंधी माहिती देण्यात यावी व आपण आपल्या पालकांची नावे मतदान करण्याचे पत्र लिहून आपल्या पालकांना देण्यात यावे। तसेच आपण दिलेले पत्र हे आपल्या शाळेच्या ग्रुपवर पाठवावेत, म्हणजेच मतदानाचा टक्का वाढेल व नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करतील असे त्यांनी सांगितले। यावेळी शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी, गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, पत्रकार बांधव, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, बीड केज। आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। जय हिंद।